नानांना मी विनंती करतो, नाना एनडी नाना आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो आपण. संतोष सावंत याचे संदीप धंद्रे यांना विनंती. घ्या मॅन ऑफ द मॅचचा किताब. इमर्जिंग स्टार इन दिस मॅच हा एक महत्वाचा किताब राहील आणि त्यासाठी आकर्षक स्पोर्ट बॅग. खंडू धंद्रे या इमर्जिंग स्टार, एक आकर्षक बॅग, भरपूर चांगली गोलंदाजी. वयवर्ष 48 40+ आहेत आणि गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे. 2 विकेट प्राप्त केल्या आहेत. काय गोलंदाजी केली आहे. 48 वर्षाचा तरुण म्हणू शकतो आपण, कारण ऐन तरुणाला लाजवेल इतकी सुंदर गोलंदाजी राहिली आहे. फिटनेस जबरदस्त आणि हे वरदान आहे मित्रांनो क्रिकेटचं. कॅप होल्डर, चला ज्या कॅप होल्डरचे आपण नाव घेतलेले आहे त्या सर्व कॅप होल्डरला विनंती आहे लगेच आपण या ठिकाणी यायचं आहे. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती देखील थोडासा बदल होईल. ऐकूयात राम सरांचा आवाज. धन्यवाद. दोन सलामीच्या आघाडीच्या बंबातो बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एक बाजूनं जिमी मेदगे आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल आपण पाहतो या ठिकाणी टाकलेला आहे. केवळ एकच सिंगल येईल. अंपायर सर 2 मिनिटं थांबवा. 2च मिनिटं फक्त. सोमनाथ धंद्रेच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी पारितोषिक घेत आहे. युवा नेते युवा उद्योजक राहुल दादा बुरुड यांच्या वतीनं पारितोषिक आहे 500 रुपयाचं प्राइस लागोपाठच्या 2 षटकारांसाठी. डीडी सर गाडीची चावी लवकर या. लवकर 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 सामना थांबलाय. लवकर या. पेन असेल कोणाजवळ तर लवकर द्या या ठिकाणी. थँक्यू. आलेला आहे निश्चित आपण पाहतोय. आता डावाला पुन्हा एकदा सुरुवात होते. आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र सोमा धंद्रेला थांबवणारा चेंडू आपण पाहतोय.
विशाल जाधवची गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र तिथे एक सिंगल आली, दुसरा चेंडू मात्र डॉट बॉल. धावफलकावर धावा आपण पाहतोय. एकही अंकाने धावफलकाचं अकाउंट खातं ओपन केलेलं आहे. जिमी मेदगे आपण पाहतोय. निश्चितच आता गोलंदाजीच्या यावेळेस आपण पाहतोय कव्हर पॉईंट थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू मात्र फरार होताना पाहायला मिळतोय. तिथे मात्र शतरक्षक दूरवरती चेंडूला मात्र बॉर्डर लाईनच्या जवळ सुंदर पद्धतीने फील्ड केलेला आहे. तिथे मात्र धावा येणार. अंपायरचा आता धावा 2 धावा धावफलकावरती. हॅलो, किती धावा सर? 2च. थँक्यू. आणि 2 धाब्याच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा पाहतो बदल होतो. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इथे आपण पाहतो धावांसाठी केलेली धावा. धाव बॉर्डर लाईनच्या जवळ चेंडू मात्र आलाय. तिथे केवळ 2 धावा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा लागल्या जातील 5 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाजून आपल्याला संघ पाहायला मिळतोय HB रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते महिलांच्या मध्ये शौर्य रुद्र. या 2 संघांदरम्यान यावेळी मात्र समोरच्या बाजूला बॅट फटका खेळलाय. सोमनाथ धंद्रेच्या बॅटमधून चेंडू मात्र होतोय फरार. किसन लोखंडे दूरवरती राहिलेत. चेंडू फरार. 4 धावा चौकार. 4 धाब्याच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतो. धावफलक मात्र धाव पोहोचतोय 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा अगदी पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केला विशाल जाधव. 4 चेंडूमध्ये 9 धावा आपण पाहतोय. निचे 5 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. पहिलं चेंडू सिंगल, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसरा चेंडू 2 धावा, चौथा चेंडू 2 धावा, 5वा चौकार आलाय. यावेळेस फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये होतोय बाद. विकेट. फलंदाज सोमनाथ धंद्रे. झेल बाद. सुंदर झेल टिपलाय मैदानाच्या मध्ये पाहतोय. महेंद्र वर्तक डाऊन दी बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. दुखापतीला सामोरं जावं लागतंय परंतु झेल अप्रतिम पकडलाय. पहिला फलंदाज सोमनाथ धंद्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. पाणी आतमध्ये घेऊन चला. तिची पाहिजे तर वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवून आपल्याला महत्वाचं आहे. त्यामुळे दुखापती जरूर झाल्यात आपण पाहतोय. निश्चित पाहिजे तर एक चांगल्या खेळाडूला दुखापत होणं म्हणजे पाहिजे तर आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला थोडीशी अडचण निर्माण होईल. परंतु आता क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटला स्वतःला सावरणं गरजेचं आहे आणि क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो तुमच्या सर्व संकटांना सर्व संकट घर प्रपंच सांभाळून खेळला जाणारा खेळ कोणता असेल तर क्रिकेट आहे. धावफलकावर धावा आल्या तर पाहतोय पहिल्या षटकाची सांगता. 9 धावा धावफलकावरती गोलंदाज विशाल जाधवनं खरेदी केल्या. षटक क्रमांक 2 साठी जो मात्र दुखापतग्रस्त नुकताच झालेला आहे तो मात्र खेळाडू पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती महेंद्र वर्तक. डीडी सर आपण या ठिकाणी संपर्क करा. दुसऱ्या षटकाला सुरुवात आपण पाहतोय. बॅटिंग करणारी टीम समोरच्या बाजूने स्ट्रायकरवरती बॅटर जिमी मेदगे. नॉन स्ट्रायकरवरती रामदास बांगर. या जोडीला पाहतोय पहिला फलंदाज सोमनाथ धंद्रेच्या स्वरूपात बाद झालाय. यावेळेस शॉर्ट पिच होता आला तसा पाठवला. खेळाडू कक्षाच्या डोक्यावरून ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू घेतोय हवाई सफर. षटकार झाला.
जिमी मेदगे आहेत का अगोदर या अगोदरच्या मॅच मध्ये 7 षटकार ठोकणारा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. मित्रांनो मी अगोदर देखील एक शब्द त्यांच्यासाठी बोललेला आहे, तो मात्र मी पुन्हा एकदा आपण पाहतो आपल्या मुखातून सांगण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा पाहतोय, तयार षटक क्रमांक 2 साडी फुल टॉर्चर होता. समोरच्या बाजूला फटका जर खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र धाव नसणार आहे. एकच धाव घेण्यापर्यंत परंतु नकार आलाय. डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. तुपात खारका पाण्यात द्वारका आणि प्रत्येक टीम मध्ये असावा एखादा खेळाडू जिमी मेदगे सारखा. म्हणजे यावेळेस पहा पुन्हा एकदा समोरच्या बाजूला कडक बेधडक मैं हूं ना मेरा नाम जिमी मेदगे फेकून दिला समोरच्या बाजूला 6 रन षटकार. षटकाराला आपण पाहतोय, षटकाराबरोबर धावफलकामध्ये आपण पाहतोय बदल होतोय. 20 धावा धावफलकावरती गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्र वर्तक आहेत, पुन्हा एकदा पाहतोय ताकदीचा वापर जिमी मेदगे अगदी पाहिलं तर मजेच्या मध्ये करतायत. जिमीच्या बॅटमधून पाहिलं तर 2 षटकार आले, एक डॉट बॉल आलाय. परंतु आता जिमीच्या बॅटमधून आता षटकारांची अपेक्षा बॅटिंग करणाऱ्या टीमला असणार आहे. म्हणजे एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येते आपण पाहतोय. वेळ वाचवा मित्रांनो. यावेळी मात्र फटका खेळलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू मात्र होतोय फरार. सीमारेषा बॉर्डर लाईनच्या पलीकडे जिमी मेदगेच्या बॅटमधून येतोय षटकारा पाठोपाठ खणखणीत चौकार 4 धावा. 4 धाबेनं मात्र धावफलकावरती या षटकामध्ये धावफलकाला वेग घेतलाय. 24 धाबा धावफलकावरती. इथे मात्र आपण पाहतोय आता गोलंदाज महेंद्र वर्तक यांच्यावरती आक्रमक बॅटिंग सुरू झालेली आहे. यांच्या गोलंदाजीवरती आपण पाहतो धाबा येत आहेत. 2 षटकार आलेत, एक चौकार आलाय, एक डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल समोरच्या बाजूने बॅटर जिमी मेदगे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज तयार महेंद्र वर्तक. हो यावेळेस बॅट खाली टाकलाय आणि तो मात्र खेळलाय. परंतु गोलंदाज मात्र इथे आपण पाहतोय बाद होतोय, परंतु धावा आताच्या सर धाव कोणतीही नसणार आहे. विष्णुदादा गायकवाड यांच्या या ठिकाणी सन्मान होते. त्यांना सन्मानित करण्यासाठी संदीपदादा धंद्रे यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करायचे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. समीर घोंगे आलेत, परंतु इथे जिमी मेदगे थांबायला मागत नाहीयेत. चेंडू मात्र पाठवलाय पुन्हा एकदा. कितीही विकेट येऊ द्या, परंतु मी माझ्या संघासाठी आता तारणार होतोय. षटक संपलं दुसरं आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमारेच्या पार येतोय खणखणीत चौकार. धावा आपण पाहतोय लागले जातील. 12 चेंडू मध्ये 28 धावा आल्यात. HB रायडर्स सर रनआउटचा रन नव्हता एकच. थँक्यू सर. 29 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकात 20 धावा आल्यात. म्हणजे मित्रांनो चुका झाल्या, परंतु त्या चुका मी पदरात घेणं तुमचं काम आहे. चुका करतो तो माणूस, चुका माफ करतो तो देव माणूस. त्या चुका झाल्यात, त्या चुकांना तुम्ही पांघरून घालणं गरजेचं आहे. धावफलकावर धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती आल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे
अगदी पाहिलं तर आता काही षटक आपल्याला एक षटका दिला आपण पाहतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किसन लोखंडे. पहिला बॉल इथे आपण पाहतोय व्हाईट लाईनला पकडत पकडत गोलंदाजी करतायत समीर घोंगेला. एक डॉट बॉल, एक निर्धाव षटवाला बॅटरला उभं केलंय. तिथे मात्र आता आपण पाहतोय काय होईल मैदानामध्ये. धावफलक तर बनवणं गरजेचं राहणार आहे. एक महत्वपूर्ण मॅच. यावेळेस लाऊड अपील केलंय दोन्ही पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज इथे मात्र समीर घोंगे झेलबाद. हॅलो. स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहेत रामशेठ कामते साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांना विनंती असेल आपला सन्मान घेण्यासाठी या. आणि गणेश दादा धंद्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठाच्या समोर या. गोलंदाजच्या ट्रॅकवरती किसन लोखंडे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. शुभम कामते मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. आविष्कार यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू मात्र सुरेख वेगवान हाताला देते पाहिजे तर किसन लोखंडेची जी क्षमता आहे ती ताकद आहे त्या वेगाच्या जोरावरती तो मात्र गोलंदाजी करतोय. धावफलक मात्र तिथे स्थिर केलाय. पहिला डॉट बॉल, दुसरा चेंडू मात्र विकेट, तिसरा पुन्हा डॉट बॉल आलाय. धावफलकावर धावा, धावफलक आपण पाहतोय स्थिर आहे 29 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा भन्नाट वेग आणि पुन्हा लाऊड अपील. मुख्य पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज पुन्हा शून्यावरती. शुभम माध्यमातून ही स्पर्धा अगदी मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. किती गाण्यामधून शब्द दिलेत. खेड तालुक्यात नव्हे मी तर सांगेल महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा होईल. गोलंदाजच्या ट्रॅकवरती नवीन फलंदाज आपण पाहतो. म्हणजे मध्ये अक्षय अशोक वाळुंज इथे आपल्याला बाल मिळत आहेत. हो यावेळेस वा काय गोलंदाजी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. किसन लोखंडेची आपल्याला बाल मिळाली. पहिला डॉट बॉल, दुसरा विकेट, तिसरा डॉट बॉल, चौथा विकेट, पाचवा पुन्हा विकेट डॉट बॉल आलाय. म्हणजे आता शेवटचा बॉल काय असेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. गोलंदाज तयार फलक आपण पाहतोय. हो यावेळेस हा क्षण मात्र डॉट बॉल आणि या स्पर्धेतील पहिली मिडल ओव्हर इथे मात्र गोलंदाज किसन लोखंडेच्या नावावरती पहिलं निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज नाव आहे किसन लोखंडे. धावफलकावरती आपण पाहतो. धावफलक मात्र वाढलं जातं आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती मात्र तिथे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 29. गोलंदाजच्या ट्रॅकवरती आता षटक क्रमांक 4 साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश राऊत समोरच्या बाजूला आपण पाहतोय. षटकार चौकारांचा बादशाह जिबी मेदगे आपण पाहतोय. जडकुडे गावाचं जुनं जाणतं क्रिकेट गाजवले मात्र आता स्वतः मात्र मैदानामध्ये स्वतःच्या संघासाठी स्वतःच्या संघाची जबाबदारी मात्र खांद्यावरती घेतलेली आहे. जिबी मेदगे समोरच्या बाजूने तयार. हो बाउन्सर हाताळला तिथे आपण पाहतोय. बॅटरला उभं करण्याचं काम गोलंदाजाने केले. गोलंदाज रुपेश राऊत कमबॅक वापसी करणारी गोलंदाजी करत आहेत.
प्रयत्न करताय, परंतु आता प्रयत्नांना कोणाचे यश येणार. समोरच्या बाजूनं सलामीचे फलंदाज चिमी मेदके अजून मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावर धावा 29 अंकावरती. यावेळी मात्र समोरच्या बाजूला फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र धाव रस्ता नाही पाहिजे. धावेला आता नकार घेतलेला आहे. त्यांनी माइंडसेट मध्ये एकच वापरला, मी मोठा फटका खेळेल, धावफलकावरती धावफलक बनवायचा प्रयत्न करेल. या ठिकाणी आपण पाहतोय आदित्य दादा मेदगे यांचा सन्मान होतोय. त्यांना विनंती असेल आपला सन्मान घेण्यासाठी या. हो, यावेळेस पॉवरफुल गगनचुंबी हार्ड हिटर षटकार साधावा. धावफलकावरती मात्र आता षटकारानं धावफलक वाढेल. 35 धावा धावफलकावरती. 35. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा आल्यात. गोलंदाज पुढे एकदम पाहतो समोरच्या बाजूला रुपेश राऊत कमबॅक वापसी करणारी गोलंदाजी करतील का पाहणं गरजेचं आहे. परंतु आता बॅटिंगच्या माध्यमातून धावफलक चिमी मेदकेंना बनवणं गरजेचं राहणार आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. हो वाह, सुंदर फटकेबाजी आपण पाहतो. तिथे मात्र दुसऱ्या वेळेला कॉल जरूर झाला असता, परंतु नकार आला. म्हणजे क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलेत, चेंडूला फील्ड केले. तिथे मात्र डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आलाय. म्हणजे या षटकात गोलंदाजानं 4 चेंडू टाकलेत, 6 धावा खर्च केल्यात, 1 षटकार आलाय, 3 चेंडू डॉट बॉल आहेत. शेवटचे 2 चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या 2 चेंडूमध्ये धावा किती येतील आता पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज पुढे एकदा समोरच्या बाजूला तयार. रुपेश राऊत फुल टॉस फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक के मस्तक पे दस्तक, आउट ऑफ द पार्क. बंगाली रसगुल्ला धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 40 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजून एक फटका आपण पाहतो. शेवटी समांतर खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे मात्र दूरवरती एकच धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे चिमी मेदकेंचा. केवळ स्ट्राईक आपल्याकडे स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि तो मात्र प्रयत्न झालेला आहे. षटक संपलं आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा आणि षटकावरती धावा आल्यात आपण पाहतो. या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती खर्च केल्यात. गोलंदाज रुपेश राऊत यांनी धावफलकावर धावफलक सांघिक धावफलक जाऊन पोहोचतोय. 41 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 तर थोड्या चुका होत्या, त्या चुका सुधारणं काम सुरू आहे. तिथे बालतराम पाहतो धावफलकावरती शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय अतुल कामथे. समोरच्या बाजूने बॅटर आपल्याला पाहायला मिळेल चिमी मेदके. पहिला बॉल आपण पाहतोय भन्नाट वेगाने आतळलाय. जिमी मेदकेंना थांबवलंय. ती क्षमता गोलंदाजाकडे आपण पाहतोय. वैयक्तिक 34 धाब्यांवरती खेळताय जिमी मेदके आपण पाहतोय.
परंतु प्रयत्न करावे लागतील हवेच्या विरुद्ध दिशेनं बॅटिंग करावी लागणार आहे या षटकामध्ये. आपण पाहतो आता शेवटचं अंतिम षटक आहे. धावफलकावर धावा लागल्यातील 42 वा तयार झाले होते आणि गोलंदाजाने तो चेंडू टाकलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय थर्ड मॅन रिझर्व्ह. मेरा अभी भी सब पे भारी है आणि यावेळेस फटका खेळला इनसाइड आउटला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरती एक टप्पा घे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे. दुसऱ्या धावेला कॉल झालाय. 2 धावा आल्यात. 2 धावेच्या साह्याने धावफलकावरती धावा लागल्या जातील. पाहतोय 48 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिमी मेदगे यांच्या प्रत्येक षटकारासाठी शाखा प्रमुख राजू भाऊ बुरुड यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो चेंडू शिल्लक राहिलेत 3. हो यावेळी मात्र मॅचचा टॉप आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 1 धावा आली. दुसऱ्या धावेला कॉल होतोय. तिथे मात्र आपण पाहतो कॉल तर झालाय. तिथे क्षेत्ररक्षक फंबल. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाबे धावफलक मात्र बाळतोय. 50 धावा धावफलकावरती. इथे मात्र संघाचा अर्धशतक पूर्ण झालंय. धावफलकावरती आल्या धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये HB रायडर संघ मात्र बनवतोय 50 धावा. शेवटचे आता मात्र 2 चेंडू आपल्याला बाल मिळतील. गोलंदाज अतुल कामथे यांना पण पाहतोय. हो यावेळेस रिव्हर्स स्विच चेंडू मात्र पाठवला. पुढे एकदम पाहतोय थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये एक टप्पा खेच बॉर्डर लाईन धावबाद विकेटचं पतन. षटक संपलाय. पहिली इनिंग संघासाठी एकदा मोठं आव्हान त्यांनी मात्र पूर्ण केलंय. पहिली इनिंग पहिला डाव संपलाय आणि दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती आवाज देखील चेंज होतोय. ऐकूयात विजय केदारी सर. हॅलो. राजू शेठ बुरुड यांच्या वतीनं शाखा प्रमुख आणि संघाचे
संघ मालक आणि मला वाटतं आदरणीय विद्यमान कार्य सम्राट आमदार खेड आळंदी विधानसभा आणि यांच्या सर्वात जवळचं नेतृत्व आणि कर्तृत्व शाखा प्रमुख राजू शेठ बुरुड यांच्या वतीनं ₹500 पुरस्कार आला. मी विशेष त्यांचं शतशः ऋणी आहे. धन्यवाद. कॉमेडिएटरसाठी ₹500 पुरस्कार आदरणीय राजू शेठ बुरुड यांच्या वतीनं आला. धन्यवाद. शब्दाला जागणारा माणूस म्हणून राजू शेठ बुरुड यांची ओळख आहे. हॅलो, सूचना येते आमचे सिक्सर किंग समीर धंद्रे ऑर्गनायझर कमिटीला महत्वाचे व्यक्तिमत्व आणि यांच्याकडून एक सूचना येते. पुढील 2 सामने सेमी 2 आणि फायनल या ठिकाणी मला वाटतं 6 षटकांचा किरण गावडे या स्पर्धेच्या वतीनं आपण भरपूर चांगला खेळ केला आणि हॅलो, किरण गावडे यांच्या वतीनं आमच्यासाठी ₹500 पुरस्कार आला. त्यांचा आम्ही शतशः ऋणी आहोत. सातत्यानं आपण पाहतो समाजसेवेमध्ये भरपूर महत्वाचं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. हॅलो, सूचना आहे तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. तर पहा, लक्ष जर आपण पाहिलं 55 धाव्यांचं टार्गेट इथे सेट आहे. हॅलो हॅलो, थँक्यू. तर लक्ष आपण पाहतो 55 धाव्यांचं टार्गेट इथे सेट आहे. हॅलो हॅलो, वय वर्ष 48 किसन लोखंडे यांनी मला वाटतं निर्धाव षटक हाताळलेला आहे आणि 2 विकेट प्राप्त केल्या आहेत. सुंदर गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाली. एलिमिनेटर राऊंडला जिंकण्यासाठी लक्ष 55 धाव्यांचं चे मात्र सेट आहे. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये जिम्मी बॅटिंग जबरदस्त राहिली आहे. 46 धावा जिम्मी मेदगे यांनी बनवल्यात. सातत्यानं ऑलराऊंडरची भूमिका सातत्यानं योग्य रीतीनं पार पाडताना पाहायला मिळतात. जिम्मी 46 धावा बॅटिंग करत असताना आता गोलंदाजी पाहिजे. 55 धाव्यांचं टार्गेट 30 चेंडूंमध्ये. सलामीला आपण पाहतो शौर्यरुद्र सनरायझरची सलामीची जोडी अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. पायाचा वेध घेणारा चेंडू डॉट. कमालीची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. सातत्यानं आपण पाहतो अनेक मान्यवरांच्या गाठी भेटी कुडे बुद्रुक प्रीमियर लीग साई श्रद्धा क्रिकेट संघाचं विशेष आम्ही कौतुक करू. अनेक शासकीय पुरस्कार जिंकणारं गाव म्हणून ज्या आदर्श गावाची ओळख निर्माण झाली. महाराष्ट्रभर क्रिकेटच्या माध्यमातून देखील ओळख निर्माण झाली. प्रसिद्ध बैलगाडा मालक देखील या गावामध्ये भरपूर पाहायला मिळत आहेत. असं आदर्श गाव कुडेगावची ही क्रीडा स्पर्धा. यावेळेचा बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू आला आणि पहा पहिल्या षटकामध्ये जिम्मी स्विंग अँड मिस चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज जिम्मी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. रुपेश राऊत ऑन स्ट्राइक शॉर्ट पिच बॉल गुड लेंथ वरती होता. किरण गावडे यांच्या वतीनं समालोचकांसाठी ₹500 पुरस्कार आला. विशेष आम्ही त्यांचं शतशः ऋणी आहोत. धावफलकावरती 1 धाव या ठिकाणी आपण पाहतो. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना जिम्मी यावेळेचा बॉल बिग हिट केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला टोला. क्षेत्ररक्षक दूर. पायचा चेंडू कव्हर केला जातोय का? फिल्डर आले तर बॉलवरती 2 धावा रोखू शकत नाहीये
आणि या ठिकाणी आपण पाहतो रुपेश रावत यांना 2 मिळतील. संघाची धावसंख्या 2 धावेंच्या मदतीने वाढली जाते. रन्स झालेले आहेत 3. धावफलकावरती चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पायचे गोलंदाज पुन्हा एकदा जिम्मीचे मात्र गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने विचार जर आपण केला तर महेंद्र वर्तक जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गतीमध्ये परिवर्तन, इनसाइड आउट खेळ, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल नाही थांबणार, आउटफील्ड वेगवान, बॉल सीमा पार, धावा इथे. धावफलकावरती आपण पाहतो संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती. आजूबाजूला जर आपण पाहिलं तर सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्याच डोंगर रांगांवरती बसलेलं शिंगेश्वराचं मंदिर, शिंगेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी अर्थातच कुडेनगरी. त्यावेळेचा बॉल थर्डमॅन मध्ये कट केला, क्लास इथे दाखवला. थर्डमॅन बाउंड्री लाईनचा वेध घेईल चेंडू आणि पाहायचे फिल्डर पोहोचतील का तिथे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, चेंडू कव्हर करतील. याचबरोबर 2 धावा आहेत. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. शौर्यरुद्र सनरायझर्स अर्थातच आपण विचार जर केला उल्हास शेठ पोकरकर यांच्या मालकीची टीम जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. 55चा पाठलाग करत असताना एक आदर्श क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गेले 11 वर्ष आपण पाहिलेल्या 12व्या वर्षामध्ये अंतिम चरणामध्ये आपण आलेलो आहोत आणि पहा अंतिम दिवसामध्ये 2 सामने यानंतर बाकी आहेत. जिमी आकुट टप्प्याचा बॉल पूल केला, क्षेत्ररक्षक तिकडे, दर्शक दिवाने, बॉल सीमा पार. कार्यसम्राट बाबा शेठ काळे आमदार यांच्या जवळचं नेतृत्व, शाखा प्रमुख आदरणीय राजू शेठ बुरुड, आपलं खूप खूप धन्यवाद. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 13 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अशोक वाळुंज या स्पर्धेच्या वतीनं हरिभक्त पारायण नामदेव बाबा पोखरकर यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. ओहो, नवी मुंबईला षटकार. धन्यवाद डीजे. टायमिंग चुकला की बऱ्याच गोष्टी चुकतात. खरं तर आपण पाहतो शौर्यरुद्र सनरायझरचे सर्वात मोठे मालक या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. हरिभक्त पारायण महाराज नामदेव पोखरकर महाराजांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि खरं तर संतांची भूमी, वारकरी संप्रदायातलं महत्वाचं गाव म्हणून कुडे बुद्रुक गावाची ओळख आहे. 6 धावा येतील. 19 धावा धावफलकावरती. परत एकदा योगा षटकार. जबरदस्त बॅटिंग, बॅक टू बॅक 2 षटकार ठोकत इरादे स्पष्ट केलेले आहेत. थँक्यू. अगोदरच रोहित सांगत होतं टायमिंग चुकला की बऱ्याच गोष्टी चुकतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 25 धावा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज अशोक वाळुंज मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली, पण आता महेंद्र वर्तकला गोलंदाजी करायची. 365 दिवस क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. 12 वरती दोन्ही फलंदाज खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. शॉर्ट पिच बॉल रिव्हर्स करायचा आहे. निसटला चेंडू यष्ट्यांच्या मागे, थांबणार नाही आणि पुन्हा एक चेंडू ओहो अडकला तिथे. महेंद्र वर्तक जीवाच्या आकांतान धावताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव या ठिकाणी आली आहे. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. रन्स झालेले आहेत धावफलकावरती 26 धावा. 55चा पाठलाग करत असताना मॅच कुठे जाईल, HB रायडर्स कडे जाईल की दुसऱ्या बाजूने शौर्यरुद्र सनरायझर्स कडे जाईल हे आपल्याला पाहायचंय. उल्हास शेठ पोखरकर प्रतिष्ठित संघ मालकांपैकी एक, तर दुसऱ्या बाजूने हनुमंतजी बांगर, महाराष्ट्र पोलीस, त्याचबरोबर शाखा प्रमुख राजेश शेठ बुरुड यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. कुठला संघ जिंकतो याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
वेद सेमी नंबर 2 कोण खेळेल या सर्वांना आहेत. गोलंदाजी मार्कवरती अशोक सज्ज होत आहेत. शॉर्ट पिच बॉल लाईन आणि लेंथ इथे सटीक आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन जर रिच होत असेल तर हा चेंडू डॉटच आहे आणि सेकंड लाईन वरून चेंडू जाताना पाहायला मिळाला. चेंडू डॉट. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होताना पाहायला मिळतीये. दक्ष पंचांची कामगिरी राहिली आहे. या ठिकाणी आपण पाहतो दोन्ही पंच संजय मुकणे सर असतील, त्याचबरोबर पप्पू भोईर सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतो सतीश गवारी सर. विशेष तीनही पंचांचा आम्ही सहर्ष स्वागत करू. गोलंदाज सज्ज होतात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुल करण्याचा प्रयत्न होता. टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. अशोक वाळुंज कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही या मॅचचं चित्र स्पष्ट नाही. सामना कुठे जाऊ शकतो. संघाची धावा संख्या धावलकावरती जर आपण पाहिली तर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा धावलकावरती, 29 धाव्यांची आवश्यकता. पुढील चेंडूंमध्ये या षटकाचे 2 चेंडू, मला वाटतं हा एक चेंडू भरपूर महत्वाचा आहे. गोलंदाज तयार. अशोक अकुट टप्प्याचा बॉल. संधी होऊ शकते तिथे. फिल्डर येतात डाऊन दी बॉल. मोठा धक्का. फलंदाज रुपेश राऊत बॅक टू दी पवेलियन. विकेट. शेवटचे चेंडू शिल्लक. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आवश्यकता. एकोणतीस धाव्यांची आवश्यकता. शेवटचे बॉल 18, 29 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. रामदास आलेत. फुल टॉस होता. लेग स्टंपला मिस करतो. पंचांचा अवांतरचा इशारा. सध्या या अवांतर धावा जोखमीच्या आहेत हेच सांगत असताना जिम्मी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू एक्स्ट्रा धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावा संख्या वाढली जाते. शौर्यरुद्र सनरायझर्स जाऊन पोहोचेल धावलकावरती 27 धावा. तर आता आवश्यकता 18 बॉल 28 ची. जबरदस्त मॅच रंगणार यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज. ओ हो हो परफेक्ट यॉर्क. लाईन आणि लेंथ जबरदस्त. रामदास सध्या प्रभावित करतायत. चिंटू डॉट. निर्धाव बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 17 बॉलचा खेळ शिल्लक. अजूनही 28 धाव्यांची आवश्यकता. पहा जबरदस्त मॅच रंगली आहे. काही चेंडू जर निर्धाव आले दबाव वाढेल आणि काही मोठाले फटके मॅचला जवळ करतील शौर्यरुद्र सनरायझर्स या टीमला. फुलटा झालाय आणि यावेळेस इथे आपण पाहतो फुलटा झावे होती. कॅच नव्हती ही मॅच होती. सोप्पा झेल मैदानावरती निसटलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक होते. सध्याच्या घडीला आपण पाहतो सर्वाधिक विश्वास ज्यांच्यावरती समीर घोंगे, त्यांच्यावरती सर्वाधिक विश्वास ठेवला संघानं पण विश्वासघात केलाय. महत्वाच्या क्षणी मला वाटतं महेंद्र वर्तक सारख्या मातब्बर खेळाचं झेल तुम्ही इतक्या सहजासहजी सोडू शकत नाही. पारितोषिक येतंय किरणजी गावडे, सामाजिक कार्यकर्ते तथा सध्याच्या घडीला आपण पाहतो त्यांच्या वतीनं पारितोषिक येतंय. विशाल जाधवच्या प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज, 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 5 धावलकावरती धावा संख्येचा विचार जर आपण केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा. कॅच नुकतीच सुटलेली आहे आणि ही कॅच पुढे या सामन्याला उद्ध्वस्त करेल का हे आपल्याला पाहायचंय. फुल टॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. लाईन परत एकदा भरकटले तिथे. ऑफ स्टंपच्या बाहेर भरकटले गोलंदाज आणि पुन्हा पंचांचा इशारा. अवांतर व्हाईट बॉल. म्हणजे अवांतर धावांना तुम्हाला आवर घालायचं आहे. धावलकावरती धावा संख्या आपण पाहतो 29 धावा. 29 ऑन बोट. एका गडीच्या मोबदल्यामध्ये शौर्यरुद्र सनरायझर्स गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. विशाल जाधवचा चांगला स्ट्रोक येतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. 1 धाव येते. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी सहज प्राप्त होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावा संख्या वाढली जाते.
31 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक षटक निर्णायक ठरू शकतं. या षटकामध्ये थोडंसं रोखलंय पण अवांतर धावा या षटकामध्ये जास्त खर्च होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बॅकफुटला गेले, जागा बनवायची. जिम्मी यांच्या हातातून बॉल निसटला. धावबादची संधी होऊ शकते. थ्रो झालेलाच नाहीये कारण बॅकअपला खेळाडू नाही हेच हेरलं जिम्मी यांनी. एक धाव येते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली. या षटकाचे 2 चेंडू भरपूर निर्णायक असतील. 32 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. अजूनही 23 धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. बॉल शिल्लक शेवटचे 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. या बेचा बॉल बिग हिट केला. संधी ते होऊ शकते. मस्तक पे दस्तक. षटकार 6 धावा महेंद्र वर्तक. आता पुढे काय करून गेलाय समीर घोंगे यांच्याकडून निसटलेला झेल. आज समीर घोंगे यांना खरं तर रात्रभर स्वस्त झोप लागणार नाही. महेंद्र वर्तक अनेकदा त्यांच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. इतका सुंदर टोला तिथून पुढच्या चेंडूवरती आलेला आहे. संघाची धावसंख्या 38 ऑन बोर्ड. गोलंदाजी बारकवरती. गोलंदाज तयार. ओ हो लाईन आणि लेंथ इथे खराब. वेस्टाफाईड बीमर आणि त्यावरती इथे बॉन्डी लाईनचा वेध घेतोय. चेंडू थांबलाय तिथे. नो +2 3 धावा. प्रीट बॉल वेस्ट ऑफ हाईट या ठिकाणी आपण पाहतो. संघाची धावा संख्या वाढताना पाहायला मिळते. रन्स झाले आहेत 41. सामना आता जवळ झालेला आहे. 14 धावांची आवश्यकता. प्रीट बॉल. अजूनही मॅच होऊ शकते. एखादी विकेट मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट आला. निर्धाव येताना पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी केली जाते मैदानावरती. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती 3 संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर शौर्य रुद्र सनरायझर्स प्रत्येक षटकाला 13 धावांची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवलेली आहे. म्हणजे आता शेवटचे 12 बॉल आणि 14 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. तर जाऊयात आता. षटकाची समाप्ती होती. तर स्ट्रॅटेजिक डीजे टाइम आउट केपीएलच्या माध्यमातून ड्रिंक टॉली मैदानावरती दाखल होते. तोपर्यंत संधी देऊत आपण आमच्या डीजे रोहित यांना. मला वाटतं आता थोडीशी बेसावध आहेत त्यामुळं हरकत नाही. माइंड सेट करावं लागेल. आणि पहा इथे गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहे हे भरपूर महत्वाचं आहे. महेंद्र वर्तकचा झेल काय करून गेलाय मैदानावरती. सोमा धंद्रे गोलंदाजी मार्कवरती. कॅप्टनची भूमिका भरपूर महत्वाची राहील. शेवटचे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. समोर आपण पाहतो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विशाल जाधव. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी किरण गावडे यांच्या वतीने तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलेलं आहे. म्हणजे सामना जर आपण पाहिला तर अजूनही होऊ शकतो. पण दुसऱ्या बाजूने ह्या षटकामध्ये आता भरपूर काय डिपेंड आहे. कारण डेंजर झोन कडून गोलंदाजी मार्कवरती आलेत. सोमा जिम्मी यांचा 46 धावांचा आपण खेळ पुन्हा एकदा पाहिलेला आहे. गोलंदाज तयार. आखूट टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही जुळलं. मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करता नाही आला. विशाल पहा बॉडी लँग्वेज स्पष्ट बरंच काय सांगून जातीये. कारण आपण पाहतो नाराज असतील. टायमिंग नाही झाला आणि तिथे एक धाव येते. 11 बॉल 13 रनची आवश्यकता. महेंद्र वर्तक सिक्सर किंग. पावसाळी क्रिकेट देखील भरपूर खेळून काढले. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडली आहे. मुंबई घाटकोपर आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो उभा महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला असे महेंद्र वर्तक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची कामगिरी होतीये महेंद्र यांच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सोमा यांचा हा बॉल. आखूट टप्प्याचा बॉल हवे क्षेत्र
षटकारासाठी किरण गावडे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या वतीनं पारितोषिक येतंय 201 रुपयांचं. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. विशालसाठी ऑलरेडी 500 रुपयांचं पारितोषिक षटकारासाठी, तर आता अनिलसाठी पारितोषिक लावलंय. किरण यांचं आपण कौतुक करू. भरपूर पारितोषिकांची उधळण केली जाते किरण गावडे यांच्या माध्यमातून. सोमा यांना सफलता मिळते. या गोलंदाज सज्ज होतील. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, चेंडू आला डॉट. मॅच इज स्टिल ऑन. अजूनही सामना जर पाहिला तर इथे जिवंत आहे हे सांगत असताना सोमा कारण इथे जो संघ पराभूत होणार आहे यावर्षीच्या सीझन 12 मध्ये 4थ्या क्रमांकावरती समाधानी राहावं लागेल आणि इथे जो संघ जिंकणार आहे थेट पोहोचणार आहे सेमी 2 मध्ये. प्रयत्न तर दोन्ही संघ करतायत. 9 चेंडू आणि 13 असं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. हाफ पिच बॉल, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येत आहेत खाली. आणखीन एक विकेट हो धक्का. हे भरपूर चांगलं संगीत, तुमचंही कौतुक राहील. जातो आपण मॅचच्या दिशेनं. तर आता सामन्याचं समीकरण इथे बदललं. शेवटचे बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायच्या 13 धावा. मॅच होती कुठे, आले कुठे. 12 बॉल 14ची मॅच. कुणीच कल्पना केली नसेल ज्यापर्यंत महेंद्र वर्तक मैदानावरती होते कुणीच कल्पना केली नसेल की इथे येऊ शकते. पण मित्रांनो, एक कुडे गावचं क्रिकेट आहे. इथे कधी काय घडेल याचा नियम नाही. प्रत्येक क्षणाला रंग बदलणारा मग खेळ म्हणजे क्रिकेट. जिंकता जिंकता कधी हारल्या जातात त्या मैदानावरती हे देखील कळत नाही आणि हारता आता कधी सामने जिंकले जातात अशा अनेक प्रसंग आपण अनुभवलेले आहेत. शेवटच्या 8 बॉल 13 रनची आवश्यकता. नवीन आलेला फलंदाज किसन लोखंडे मैदानावरती दाखल आहेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक मागे, बॉल पुढे थांबवला जाईल का? एक आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. किसन लोखंडे यांच्या बॅटमधून येतील 2. सामन्याचं समीकरण बदललं. शेवटच्या षटकामध्ये मॅच कदाचित येऊ शकते. 2 धावा आल्यात. प्रत्येकाच्या हृदयाची ठाव घेणारी मॅच बनणार आहे. HB रायडर्स त्यांना फाईट करत असताना आपण पाहतो शौर्य रुद्र सनरायझर्स. या 2 संघांदरम्यान चालू असलेली मॅच, महत्वाची मॅच, इलिमिनेटर राऊंड. दोन्ही संघांनी खरं तर प्रवास इथपर्यंत केलाय आणि एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतात. साई श्रद्धा क्रिकेट संघाचं एक बहरदार आयोजन. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग सातत्यानं 12वं वर्ष संपन्न होत असताना गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. धावबादची संधी होऊ शकते. 1 धाव आली आहे. षटकाची या ठिकाणी समाप्ती होताना पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी राहिली गोलंदाजच्या माध्यमातून. सोमा यांच्या माध्यमातून या षटकामध्ये 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. महत्वाच्या 2 विकेट आल्या आणि तेही डेंजर झोन कडून गोलंदाजी करत होते. सुंदर गोलंदाजी राहिली. शेवटच्या षटकाला सुरुवात होईल आणि शेवटच्या षटकामध्ये मॅच आली आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 10 धावेंची आवश्यकता.
6 रनची आवश्यकता. मॅच होती कुठे आली कुठे. शॉर्ट पिच बॉल जर तुम्ही किसन लोखंडे सारख्या मातब्बर खेळाडूला टाकत असाल तो सोडणार नाही. किसन लोखंडे यांची विकेट जर कुठला गोलंदाज घेत असेल तर मला वाटतं शुभम जर इथे घेत असेल त्यासाठी किरण गावडे यांच्या वतीने पारितोषिक घेते 251 रुपयांचं. पाहिजे काय घडतं, कशा प्रकारची कामगिरी केली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. 5 चेंडू आणि 6 रनची आवश्यकता. पहिलाच बॉल आलाय चौकार. परत एकदा फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूर, चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेईल तिथे सीमारेखेच्या पार. स्कोरार लेवल. झेल झालाय पण दुखापत. मॅच अजूनही आहे पण मला वाटतं शुभमला थोडीशी दुखापत आहे. शुभमला थोडीशी दुखापत झालेली आहे. तिथे शहानिशा करा. हवा सोडा तिथे. हवा जाऊ द्या मित्रांनो. थोडीशी हवा येण्याला जागा करा. ओके का? ओके. खेळाडू व्यवस्थित आहे ही फार मोठी गोष्ट आहे. तर तिथे दुखापत जर जास्त असेल तर बाहेर येऊ शकता, हरकत नाही. कारण एका संघामध्ये 15चा स्क्वॉड दिलेला आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 2 अशी मॅच आपण पाहतो. विकेट आली आहे. हॅलो. खेळाडू खेळण्याच्या स्थितीत असेल तर खेळू द्या, नसेल तर त्यांना बाहेर घ्या. थोडी रेस्ट घेतली तर हरकत नाही. फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. सामन्याला ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण आपण पाहतो. दुखापतीनंतर कशा प्रकारची कामगिरी होतीये हे आपल्याला पाहायचं. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं, शेवटचे बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये 3 आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. अशाही कंडिशनमध्ये कधी कधी मॅचेस आपण फिरताना पाहिलेल्या आहेत. अशाही परिस्थितीमधून सामने आपण जिंकताना पाहिले तर अनेक संघांना, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अतुल, न्यू पॅटर्न इन होतील अतुल मैदानावरती. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात गोलंदाज शुभम. जबरदस्त मॅच रंगली आहे. हा चेंडू भरपूर निर्णायक आहे. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात अतुल. इथे विकेट येते आणि ती विकेट मिळवली आहे शुभमनं. त्यासाठी पारितोषिक मला वाटतं किरण गावडे यांच्या वतीनं 200 रुपयांचं कॅश प्राइज. गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा 3 चेंडू 2 धावा. या मॅचचा बिग हिट केला जातोय. महत्वाची कॅच. क्षेत्ररक्षक दूर, क्षेत्ररक्षण खराब
आणि याच बरोबर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतीये टीम शौर्य रुद्र सनरायझर्स. उल्हास शेठ पोखरकर, अभिनंदन. गोलंदाज लगेच या ठिकाणी यायचंय. शुभम आपल्यासाठी किरण गावडे यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक आणि त्यांच्या शुभ हस्ते देऊया पारितोषिक आपण. किरण घ्या या ठिकाणं. हॅलो शुभम, लगेच संपर्क करा. शुभम आपलं पारितोषिक घेऊन जा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महेंद्र वर्तक ठरतायत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. इमर्जिंग स्टार नो डाऊट. 46 धावा करणारा जिम्मी आणि त्याचबरोबर आपण पाहतो कॅप होल्डर किसन लोखंडे पूर्ण षटक निर्धाव आणि त्याचबरोबर सेकंड कॅप होल्डर देऊत आपण शुभम यांना. या चारही खेळाडू 10 मिनिटाचा गॅप आहे. या ठिकाणं किसन लोखंडे कॅप होल्डर आणि त्याचबरोबर महेंद्र वर्तक लगेच या ठिकाणी संपर्क करा. मॅन ऑफ द मॅच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.